मिनिटं कुठं पडते? मागे. जर रात्री 12 वाजता बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत घड्याळात किती वाजले असतील? आज रात्री 12 पासून उद्या रात्री 12 पर्यंत किती तास रे? किती तास? मग आता 24 तास म्हणजे 24 गुणिले जर 8 केलं तर तेवढे मिनिटं काय असेल घड्याळ मागे, बरोबर आहे. मग त्या मिनिटाला पुन्हा कशात आणायचे आपल्याला? तासात. म्हणून याला 60 न भाग द्यायचे. कितीने? 60 ने. 12 दोन्ही 12 पंचे 8 दोन्ही 16 भागिले 5 त्रिक 15 उरले किती? 1 पॉइंट दिला. 5 दोन्ही 3 पॉइंट किती तास? 2 तास. 3.2 तास. म्हणजेच पॉइंटच्या नंतरच्या संख्येला कितीने गुणायचे? 6 ने. मग 3 तास किती मिनिट? 12 मिनिटे घड्याळ काय असेल रे? मागे. मग 12 वाजले असतील का? नाही. 12 वाजले नाहीत तर 12 मधून हे मायनस करा. हा 12 मधून जर मायनस करायचं असेल तर इकडे घेतला तर तुम्हाला मायनस करावं लागेल. कशातून? 11 60 मधून. 60 मधून 12 गेले 48 आणि 11 मधून 3 गेले किती? 8. मग 8 वाजून किती मिनिटे? 48 मिनिटे. पर्याय नंबर 2. चला त्यानंतरचा क्वेश्चन आहे त्याला पर्यायानुसारच सोडवावं लागतं. 30 5 4 10 5 बरोबर 38. 30 5 4 10 5 23. 30 4 4 10 5 बरोबर 62. 39 5 4 10 6 बरोबर 20. आता या प्रश्नाला कसं सोडवायचे बघा. जर एका सांकेतिक भाषेत मायनस म्हणजे प्लस, प्लस म्हणजे मायनस, गुणिले म्हणजे भागिले आणि भागिले म्हणजे हे किमती बदलून तुम्हाला त्याचं उत्तर योग्य समीकरण ओळखायचे. तर आता जिथं जिथं आहे तिथं बदलून घ्या. पहिल्यामध्ये 30 प्लस आहे, प्लसला काय म्हणायचे रे? मायनस. पुन्हा मायनस आहे काय करणार? प्लस. भागिले आहे गुणिले, गुणिले आहे भागिले. पुढं त्याच्यानंतर प्लस, प्लसला काय करायचं? मायनस. पुन्हा प्लसला मायनस, मायनसला प्लस आणि गुणिलेला भागिले. सुरुवातीला आपण 2 प्रश्न सोडून बघू, नंतर बाकीचे बघू. चला आधी भागाकार करा. 5 5 दोन्ही इथं गुणिले 4 ला गुणिले 4 अधिकला अधिक. 30 मधून 5 गेले 25. 4 दोन्ही 8. 25 आणि 8 किती रे? किती? 25 आणि 8 33. आहे का? कटला पर्याय. 5 5 दोन्ही 10. 4 आणि 5 9. हे -5 मायनस आणि 4 यांची बेरीज करा. -9. 30 मधून 9 गेले 21 आणि 2 पर्याय नंबर आलं वाक्य बरोबर. आता खाली काही जायची गरज नाही. अशा प्रश्नाला असंच कटवायचं. त्यानंतरचा क्वेश्चन हा 42 से 25 65 चा काय रे? वर्ग. मग 30 25 कोणाचा वर्ग आहे? सॉरी किती? 55 चा. आता वर्ग करत असताना 5 चा वर्ग एकक स्थानी 5 असतानाच आहे. पुढं 6 च्या नंतरची संख्या 7. 6 गुणिले 7 किती? 42. 5 चा वर्ग 25. 5 च्या पुढची संख्या 6. 6 पंचे 30. तर ते उत्तर येतंय 55. किती आलं? 55. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. दोन 17 5 11 13. हा इथं वर्ग घन काही आहे का रे? मूळ संख्या आहे तिथं. मूळ संख्या, मूळ संख्या लहान्याकडून मोठ्याकडे लावा. 2 3 5 7 11 13
17, 19, 19च्या नंतर काय ते मग मध्ये काय येणार आहे 23. काय उत्तर येते 23. मूळ संख्या होत्या त्या मूळ संख्या. त्यानंतरचा आहे तर्क आणि अनुमान. विधान आहेत सर्व सर्प काय आहेत सर्प. काय म्हणलंय झाडे. काही झाडे काय आहेत रस्ते. बघा झाडाचा आणि रस्त्याचाच संबंध आहे. काही झाडे काय आहेत रस्ते आहेत आणि सर्व रस्ते जंगल आहेत. सर्वच्या सर्व रस्ते काय आहेत जंगल आहे. आता लक्ष द्या या जंगलाचा आणि या सर्पाचा संबंध असू बी शकतो नसू बी शकतो पण आपण काही मनानं घ्यायचा नाही. त्याच्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचे. काही जंगल सर्प आहेत. काही जंगल सर्प संबंध असू पण शकतो नसू पण शकतो पण आपल्या मनाने काही डोकं लावायचं त्याचं उत्तर चुकीचं आहे. काही जंगल सर्प आहेत आपल्याला गॅरंटीने सांगता येत नाही म्हणून ते चूक. काही रस्ते सर्प आहेत तेच उलट सांगितले ते सुद्धा काय रे चूक. काही जंगल झाडे आहेत आहेत बघा हे एवढे जंगल काय आहेत झाडे आहेत म्हणून तिसरं विधान कसं आहे बरोबर. त्याच्या खालचा क्वेश्चन तर खूप अवघड आहे. 145 197 हे 12चा वर्ग प्लस 1 पुढं 14चा वर्ग प्लस 1 325 18चा वर्ग 324 प्लस 1 18 आणि 2 किती 20 20चा वर्ग सॉरी हा इकडून दिले का मग 18चा आहे तर 16चा घ्या 16चा वर्ग किती 200 प्लस 1 काय येईल 257. त्याच्या पुढचा क्वेश्चन बघा रे सोपं होतं वर्ग प्लस 1. जर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले तर खालीलपैकी पाण्यावर चालणारे वाहन कोणते. पाण्यावर काय चालतं रे जहाज. पाण्यावर काय चालते जहाज. जहाजाला काय म्हणलंय उत्तर काय असेल बैलगाडी. एका स्त्रीकडे अंगुली निर्देश करत एक पुरुष म्हणाला. बघा एका स्त्रीकडे म्हणजेच कोणाकडे स्त्रीकडे म्हणजेच कोणाकडे हा एका स्त्रीकडे अंगुली निर्देश करत पुरुष म्हणाला. बघा लक्ष द्या इथं स्त्री आहे आणि हा पुरुष म्हणतोय काय म्हणतोय हिच्याकडे बोट करतोय आणि बोट करून काय म्हणतोय बघा अंगुली म्हणजे बोट. तिच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा कुणाच्या हिचा भाऊ आहे म्हणे. हिच्या भावाचा एकुलता एक मुलगा माझ्या पत्नीचा कोण आहे म्हणजे ह्याला एक कोण आहे मुलगी बरोबर आहे आणि हे मुलगी म्हणजेच हा कोण रे पुरुष. याच्या मुलीचं आणि याचं झाले तुम्हाला काय अडचण नाही. हा याच्या मुलीचं आणि याचं झालेलं आहे आणि याचा जो कोणी मुलगा आहे एकुलता एक मुलगा आहे तो याच्या बायकोचा कोण आहे भाऊ आहे. कोण आहे भाऊ आहे. तर पुढे काय म्हणलंय त्या स्त्रीचे पुरुषाशी नाते काय. ज्याला सी प्रत्यय लागला त्याला विचारायचं हे तुझी कोण कोण रे सासऱ्याची कोण सासऱ्याची. पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 1. त्याच्या नंतरचा क्वेश्चन होता 32 35 37 40 44 47 53 आणि किती रे. बघा संख्या लहान मोठ्या होत चालल्यात का नाहीये मोठ्याच होत चालल्यात तर इथं थोडीशी मिस्टेक आहे हा म्हणूनच ते 48 चुकीचं आहे. बघा लक्ष द्या इथं कितीचा फरक आहे 5चा पुन्हा इथं 7चा हा इथं रे 9चा
पुढे जायचंय का नाहीये. याच्यात फरक 5चा. इथं कितीचा पाहिजे 7चा. इथं 7चा आहे आणि इथं कितीचा आहे 9चा. मग इथं 47च्या जागी तिथं 48 होतं म्हणून त्याने उत्तर होतं तेच टाकून दिलं. चला तर इथं 48 होतं ते प्रश्नामध्ये त्याने टाकलं नाही तर ते चुकीचं आहे, इथं मिस्टेक आहे. तर उत्तरामध्ये काय पाहिजे 48. इथं 48 पाहिजे होतं. हा प्रश्नामध्ये त्याने 48 टाकलं नाही, ती मिस्टेक आहे इथली. चला एका पुस्तकाचा 509 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण पानं किती. शॉर्टकट सोडू आपण. बघा लक्ष द्या. एका पुस्तकाचा किती भाग रे 509. बघा एका पुस्तकाचा किती 509 भाग. पुन्हा 20 पाने वाचून झाल्यावर किती पाने 76 पाने काय रे शिल्लक होती तर त्या पुस्तकाला पानं किती. आता आपण शॉर्टकट काढू, बारकीच पद्धत काढू. हे वाचून किती वाचले तर 20 आणि पुन्हा किती राहिले तर 76. यांची बेरीज करा. किती रे किती 96. 96 ला काय करायचं या छेदानं गुणायचं. छेद किती आहे 9. छेदातून अंश मायनस करा. किती त्यांना भाग द्यायचं. 4 1 4 2 4 चौक 24 9 200. त्या पुस्तकाला पानं किती होते 200. शॉर्टकट पद्धतीने काढता येतो आपल्याला. तर उत्तर काय आलं 216. समजलं काय करायचंय. किती पानं वाचून 509 वाचून 20 पानं वाचली आणि शिल्लक किती होती 76. मग हे वाचून आणि वाचायची राहिलेत यांची काय करायची बेरीज आणि त्याला छेदानं गुणाकार करायचं आणि छेदातून अंश मायनस करून आलेल्या संख्येनं भाग द्यायचं. ते भागाकार आणि ती संख्या गुणाकार करा त्याची एकूण पानं येतील. 100चा प्रश्न आपला झालेलाच होता. 4चा वर्ग 16 4 पंचे 5चा वर्ग 5 सक 6चा वर्ग 6 7 4चा वर्ग 4 9. तुमच्या वहीत क्वेश्चन आहे त्या दिवशी मी सोडून घेतले ते शेवटचे 6 आले जशाच तसे. अशा प्रकारे आपले गणित आणि बुद्धिमत्ता 50 प्रश्न संपले. काही अडचण आहे का. जर समजले नसतील तर पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. नाही समजले असतील तर एकमेकाला विचारा. त्यालाही नाही सांगता आलं तर माझ्याकडे. काही अडचण